आज आणि उद्या कोल्हापूर अंबाबाई मूर्तीवर संवर्धन प्रक्रिया होईल। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी कलश आणि उत्सव मूर्तीच्या दर्शनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे। 2 दिवस मूळ मूर्तीचं दर्शन घेता येणार नाही। भारतीय पुरातत्व विभाग यांच्या वतीने मूर्तीची पाहणी आणि आवश्यक नियमित संवर्धन प्रक्रिया केली जाईल। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। शेखर, महत्त्वाची अपडेट, 2 दिवस खरं तर अंबाबाई मूर्तीवर ही संवर्धन प्रक्रिया होणार आहे। भाविकांना दर्शन घेता यावं यासाठी नेमकी काय व्यवस्था असणार आहे? गौरी, बरोबर आहे। आज आणि उद्या 2 दिवस ही संवर्धन प्रक्रिया सुरू राहणार आहे। 16 एप्रिल 2024 वेळी देखील ही संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती आणि त्यानंतर आता दुसऱ्यांदा ही पुन्हा एकदा करण्यात येत आहे। या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आई अंबाबाईच्या मूळ मूर्तीचं दर्शन भाविकांना घेता येणार नाही, म्हणून मूळ मूर्तीचं दर्शन घेता येत नसल्यामुळे कलश आणि उत्सव मूर्तीचं पितळी उंबऱ्याजवळ जे आहे ते दर्शन घेता येणार आहे। येणाऱ्या प्रत्येक भाविकाला मूळ मूर्तीचं दर्शन घेता येत नसल्यामुळे ही सगळी सोय जी आहे ती करण्यात आलेली आहे। उत्सव मूर्ती ठेवण्यात आलेली, त्यामुळे 2 दिवस भाविकांना दर्शन जे आहे ते मूळ मूर्तीचं मिळणार नसलं तरी गैरसोय होऊ नये याची देखील खबरदारी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून करण्यात आली आहे। त्यामुळे निश्चितच 2 दिवस मंदिरामध्ये नक्कीच येणाऱ्या शेखर, या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।